वादळासारखा पुन्हा आलाय. त्याला नेक्स्ट तेंडुलकर म्हटलं गेलं, पण नंतर फक्त वाद, टीका आणि अपयश. एका क्षणी वाटलं हा खेळाडू संपला, पण एका जिद्दी पोराचं स्वप्न इतक्या लवकर संपत नाही. हो, आज आपण बोलतोय सगळ्या गोष्टी सहन करून आपल्या बॅटीने उत्तर देणाऱ्या पृथ्वी शॉ बद्दल. गेल्या काही दिवस पृथ्वी शॉ म्हणजे वादांचा आणि वाईट वेळेचा पाठलाग, खराब फॉर्म, टीका, टीम मधून बाहेर. पण मित्रांनो, एक खेळाडू जेव्हा सगळ्या जगाचा राग आपल्या बॅट मध्ये भरतो तेव्हा काय होतं हे पृथ्वीने दाखवून दिलं. ज्या मुंबई क्रिकेटने त्याला ओळख दिली तिथून बाहेर पडून त्याने महाराष्ट्र संघाची साथ पकडली. नव्या टीम कडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सराव सामन्यात त्याने मुंबई विरुद्ध 181 धावा ठोकल्या आणि सगळ्यांना सांगितलं की मी परत आलोय. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात तो केरळ विरुद्ध पहिल्या डावात फेल गेला, पण दुसऱ्या डावात त्याने 75 धावा ठोकल्या आणि तसंच काहीसं दुसऱ्या सामन्यात पण पहिल्या डावात फक्त 8 धावा केल्या. पण त्या टीकाकारांना तो दुसऱ्या क्षणी गप्प बसवणार होता. चंदीगड विरुद्धच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने आपली बॅट नव्हे तर तलवार चालवली. अवघ्या 141 चेंडूत त्याने द्विशतक, 222 धावा ठोकून टाकल्या, ज्यात 29 चौकार आणि 5 षटकार होते. त्याचा स्ट्राईक रेट 142 चा होता. हा नुसता स्कोर नव्हता, हे टीका करणाऱ्यांना दिलेलं तोडफोड उत्तर होतं. यासोबत त्याने एक मोठा विक्रम मोडला. रणजी ट्रॉफीच्या इलाइट ग्रुपच्या इतिहासातलं हे दुसरं सर्वात वेगवान द्विशतक होतं. त्याने राहुल सिंगचा विक्रम मोडला होता. एका बाजूला टीम इंडियाचं दार त्याच्यासाठी बंद आहे, पण दुसऱ्या बाजूला त्याची बॅट सांगते माझं काम फक्त खेळणं आहे, मी सगळ्यांना माझ्या बॅटने उत्तर देईन. बाकी तुम्हाला काय वाटतं, या इनिंग नंतर पृथ्वी शॉला टीम इंडियात जागा मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओ त्यासोबत शेअर सुद्धा करा.